सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 6 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे मानसिक विकृती. या प्रकरणामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यापैकी आपण आज अभ्यासाला 6वा उपघटक घेतला आहे, प्रमुख मानसिक विकृती. आणि त्यामध्ये अनेक 6 उपघटक आहेत. पहिला आहे चिंता विकृती, अवसाद विकृती, द्विध्रुवीय विकृती, आघात आणि चिंता विकृती, अंमली पदार्थ व्यसनासक्ती आणि छिन्न मनस्कता. हे 6 उपघटक आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीचे उपघटक 5 आहेत, ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आणि हे 6वं प्रकरण आहे. यापूर्वीची 5 प्रकरणाचे व्हिडिओ लेक्चर पण या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर पाहूया आपण. प्रमुख मानसिक विकृती 6व्या प्रकरणातील 6वा उपघटक आहे प्रमुख मानसिक विकृती. कोणकोणत्या प्रमुख अशा मानसिक विकृती आहेत त्याचा अभ्यास करूया. पहिला आहे चिंता विकृती, चिंता, काळजी करणं. आता उदाहरण पाहूया. एके दिवशी हेमा कार चालवत ऑफिसमधून घरी चालली होती. अचानक तिला तिच्या हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवले. तिला दरदरून घाम आला. तिला धापही लागली. ती इतकी घाबरली की तिने गाडी चटकन बाजूला नेऊन थांबवली व कारमधून बाहेर पडली. असा त्रास तिला गाडी चालवताना बरेच दिवस जाणवला व तो वाढतच गेला. यामुळे ती गर्दीतून कार चालवण्यास घाबरू लागली. गर्दीतून गाडी चालवताना जीव जातो की काय असे तिला वाटू लागले. परिणामी तिने कार चालवणे बंद केले. एवढेच नाही तर कालांतराने तिने घरातून बाहेर पडण्याचे सुद्धा थांबविले. तिला रडावेसे वाटायला लागले. यावरून तिच्या लक्षणांचे निदान चिंता विकृती असे केले गेले. म्हणजे ती काळजी करू लागली, तिला कार चालवायला भीती वाटू लागली, घराच्या बाहेर पडायला पण भीती वाटायला लागलेली आहे. चिंतेला इंग्रजीत अँक्झायटी असे म्हणतात. हा शब्द अँक्झायटस या लॅटिन शब्दापासून आला आहे. याचा अर्थ अस्वस्थ किंवा त्रस्त मन असा होतो. पहा, या चित्रामध्ये दाखवलेला कसा अँक्झायटी असलेला, त्रस्त विचारात असलेला व्यक्ती दिसतोय. आता आपण व्याख्या पाहूया. दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी व दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. दीर्घकाळ टिकून राहते आणि कारण काहीही स्पष्ट नसतं, दैनंदिन कार्यामध्ये बिघाड होतो आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती. चिंता विकृतीचे बरेच उपप्रकार पडतात, परंतु त्यातील 2 प्रमुख प्रकारांची माहिती घेऊया. चिंता विकारांचे अनेक प्रकार आहेत, त्यातले 2 उपप्रकार आपण अभ्यासणार. त्यातला अ प्रकार आहे सामान्य चिंता विकृती, जनरलाइज अँक्झायटी डिसऑर्डर. दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला असतो, जसे परीक्षेची चिंता, सभेमध्ये बोलण्याची भीती, मुलाखतीची भीती इत्यादी. दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सौम्य चिंता असणे आवश्यक असते. म्हणजे थोड्या प्रमाणात चिंता, काळजी करणं आवश्यक आहे. सौम्य चिंतेमुळे व्यक्ती त्या परिस्थितीचा नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकते. म्हणजे ती परिस्थिती हाताळता येते त्या व्यक्तीला. परंतु व्यक्तीच्या ठिकाणी अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास त्याचा व्यक्तीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे अतिकाळजी, अतिचिंता. व्यक्तीत अकारण चिंता व भीती निर्माण होते. व्यक्ती इतरांना टाळू लागते. अशा व्यक्ती दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यास असमर्थ ठरतात आणि मग इतरांना टाळू लागतात, त्यांना खूप भीती वाटू लागते. दैनंदिन त्यांचं काम करण्यास ते सुद्धा असमर्थ असतात. या विकृतीचे लक्षण लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयाच्या व्यक्तींमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. म्हणजे लहान मुलांच्यामध्ये जर 4 आठवड्यापेक्षा जास्त असं आढळलं अशा प्रकारची चिंता विकृती, तर चिंता विकृती म्हणतात त्याला. आणि मोठ्या व्यक्तीच्या बाबत 6 महिने जर अशी लक्षणं दिसली तर चिंता विकृती आहे असं निदान केलं जातं. सतत चिंता केल्यामुळे काय होतं? चिंतेमुळे रुग्णाची मानसिक क्षमता कोलमडून पडते व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. समस्या सोडवूच शकत नाही.
आपण अगोदरच पाहिले आहे की कोणत्याही विकृतीचे निदान करण्यासाठी कोणताही एक विशिष्ट असा निकष उपयोगी ठरत नाही. म्हणून यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि अशा वेळी विकृती वाढत जाते. मग तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. आता लक्षणे पाहूया या विकृतीची. प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड, सारखी डोकेदुखी, सततची काळजी, झोप न येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेचैन होणे, कशातही मन न लागणे, श्वास अडल्यासारखे होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही चिंता विकृतीची लक्षणे आहेत आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कृती क्रमांक 5 दिलेली आहे तुम्हाला. तुमच्या मित्राशी किंवा पालकांशी चिंता विकृतीविषयी बोला. चिंता विकृतीची माहिती मिळवून वर्गात आपल्या मित्रासोबत चर्चा करा. अधिक माहिती मिळवा या विकृतीबाबत आणि चर्चा करा. चिंता विकृतीमधलाच ब प्रकार आहे भयगंड किंवा दुर्भीती विकृती. भयगंड. निनाद महाविद्यालयात शिकत असताना सहलीला गेला. तिथे उंच गडावर चढल्यानंतर त्याने खाली पाहिले आणि त्याला कमालीची भीती वाटली. घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या काकाकडे गेला. काका 15व्या मजल्यावर राहत होते. तिथेही वरून पाहताना त्याला कमालीची भीती वाटली. नंतरही 1-2दा असेच झाले. म्हणजे उंचावर गेल्यानंतर खाली पाहून त्याला भीती वाटली, उंचीची भीती वाटली. त्याला उंचावरून खाली पाहताना भीती जाणवली. त्याला हे लक्षात आले की ही सर्वसामान्य स्वरूपाची भीती नाही, ही सर्व ॲक्रोफोबियाची लक्षणे आहेत. ॲक्रोफोबिया म्हणजे भयगंड अशी लक्षणंही आहेत. त्याला ते कळलं, अशी भीती वाटणं उंचावरून खाली पाहिलं की. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. म्हणजे फोबोस हा भीतीची देवता आहे ग्रीक भाषेमध्ये, त्यावरून फोबिया म्हणजे भीती असा शब्द प्रचलित झाला. याचा अर्थ दुर्भीती असा होतो. आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घाबरत असतो. सहसा थोड्याशा प्रयत्नांनी आपण त्यातून बाहेर पडतो, परंतु तीच भीती दैनंदिन आयुष्यात येऊन समायोजनात समस्या निर्माण करते. तेव्हा व्यक्तीत भयगंड किंवा भीती विकृतीची लक्षणे निर्माण झाली आहेत असे म्हणतात. म्हणजे थोडीफार भीती तर सगळ्यांना वाटते, पण ते प्रमाण जर वाढलेलं असेल, दैनंदिन जीवनामध्ये ती व्यक्ती ॲडजस्टमेंट करू शकत नसेल, समस्या निर्माण होत असतील, तर मात्र ती विकृतीची लक्षणे असतात. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशा गोष्टींची अनेकांना भीती वाटू शकते. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. आणि 6 महिने जर अशा प्रकारची भीती वाटत राहिली तर विकृती मानली जाते. एखाद्या प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. म्हणजे धोका नाही आहे त्या प्रसंगापासून किंवा त्या वस्तूपासून, तरीसुद्धा निष्कारणच भीती वाटत असते. दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती, त्याला स्पेसिफिक फोबिया म्हणतात. सामाजिक दुर्भीती विकृती सोशियल फोबिया, नंतर ॲग्रोफोबिया म्हणतात. असे वेगवेगळे प्रकार त्याचे आहेत. कृती क्रमांक 6 दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्भीती विकृतींची माहिती मिळवा. मग माहिती मिळवा की कोणकोणत्या प्रकारची भीती लोकांना वाटते, अशा प्रकाराची माहिती मिळवा. दुसरा प्रकार आहे अवसाद किंवा खिन्नता विकृती. पहिलं चिंता विकृती पाहिलं, आता अवसाद किंवा खिन्नता विकृती. विनिता 35 वर्षाची महिला आहे. तिला 2 मुले आहेत. ती नोकरी करत असे. लग्नानंतर सुरुवातीचे आयुष्य सोडले तर नवऱ्याशी तितकेसे जमत नव्हते. छोट्याशा कारणाने त्यांची भांडणं व्हायची. याचा परिणाम म्हणून काही वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला. आता विनिता 35 वर्षाची घटस्फोटित महिला आहे. तिला ते अनपेक्षित होते. परिणामी ती हताश झाली. तिला खूपच नैराश्य आले. ती एकाकी पडत गेली. घटस्फोटानंतर ती एकाकी पडत गेली. निराशा निर्माण झाली तिच्या जीवनात. सतत निराश व चिंताग्रस्त राहू लागली. घटस्फोटाबद्दल ती स्वतःला दोष देऊ लागली. मुलांचे शिक्षण व आर्थिक समस्या यामुळे तिला झोपेची समस्या निर्माण झाली आणि मग तिला झोपेची समस्या निर्माण झाली. ती वारंवार आजारीही पडायला लागली. तिला सतत उदास वाटत असे. ही लक्षणे अवसाद विकृतीची आहेत आणि अशा प्रकारची लक्षणे म्हणजे अवसाद विकृती होय.
एकूण लोकसंख्येत 5 ते 6% लोकांना सौम्य अवसाद खिन्नता असते. म्हणजे अशा प्रकारची निराशा किंवा खिन्नता 5 ते 6% लोकांना असू शकते. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती अनुभवते तेव्हा त्याला अवसाद असे म्हणतात. म्हणजे एखादा अपघात किंवा आघात होतो त्या जीवनामध्ये किंवा इतरही काही कारणं असू शकतात की त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ त्या दुःखामध्ये राहते, तशी भावना तिची असते, त्याला अवसाद असे म्हणतात. निराशा, चिंता, दुःख अशा दुःखदायक भावना या विकृतीत अनुभवायला येतात. ज्या विकृतीत व्यक्तीला दीर्घकाळ प्रचंड दुःखाची भावना व अपराधाची भावना यांचा अनुभव येतो यालाच अवसाद विकृती असे म्हणतात. खूप दीर्घकाळ अशी दुःखाची भावना किंवा अपराधाची भावना असते, आपली चूक झाल्याची भावना असते. आता अवसादाची लक्षणे पाहू आपण. नेहमी निराश अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश म्हणजे झोप न येणे किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासीन राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे म्हणजे स्वतःची चूक आहे असं वाटणं, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, कशावरच लक्ष केंद्रित न होणे, निर्णय क्षमतेचा अभाव इत्यादी लक्षणे या विकृतीमध्ये दिसून येतात. अवसाद विकृतीची ही लक्षणे आहेत. पहा, ही व्यक्ती अवसाद विकृतीने ग्रासलेली आहे. पुढचा विकृती आहे द्विध्रुवीय विकृती. द्विध्रुवीय म्हणजे दोन बाजूची किंवा दोन ध्रुवाची. या विकृत द्विध्रुवीय विकृती म्हणतात यास. ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात. म्हणजे कधीकधी हे दुःखी, कष्टी, निराश दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हास अशी उन्मादाची लक्षणे दिसतात. म्हणजे कधी दुःखात दिसतात तर कधी आनंदात दिसतात. हे याला द्विध्रुवीय विकृती म्हणजे दोन टोकाच्या बाबी त्यांच्यामध्ये दिसून येतात. आलटून पालटून त्याच व्यक्तीमध्ये उन्माद म्हणजे आनंद आणि अवसाद म्हणजे निराशाची लक्षणं दिसून येतात. म्हणून या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असं म्हणतात. द्विध्रुवीय किंवा उन्माद अवसाद विकृती. आता लक्षणे पाहूया द्विध्रुवीय विकृतीची. या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात. म्हणजे कधी सुखात तर कधी दुःखात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीत अनुवंशिक दोष, मेंदूतील नॉरएपिफ्राइन व सेरोटॉनिन या संप्रेरकाची डोपामिन पातळी व झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते. म्हणजे या व्यक्तीमध्ये एकतर अनुवंशिक दोष असू शकतो किंवा त्यांच्या मेंदूमध्ये हे नॉरएपिफ्राइन किंवा सिरोटॉनिन हे जे आहे द्रव किंवा श्रमप्रेरक जास्त निर्माण होतं, त्यामुळे डोपामिन पातळी बदलते, झालेलं त्यामुळे बिघाड हे याचं कारण, या विकृतीचं कारण आहे. पुढची विकृती पाहूया क्रमांक 4. आघात आणि ताण विषयक विकृती. आघात आणि ताण, टेन्शन. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बाहेर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्तीत ताण निर्माण होतो, की काहीतरी परिस्थिती अशी असते की त्याच्याबरोबर जुळवून घेता येत नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला टेन्शन येतं. दैनंदिन जीवनात गतिमान आयुष्य, एकाकी राहणे, सुसंवादाचा अभाव, वैयक्तिक अवकाश, वेळेचा दबाव, चंगळवाद, अपेक्षाभंग, व्यसन, आयुष्यातील सततची अनिश्चितता, कौटुंबिक समस्या, वाढती स्पर्धा अशा इत्यादी गोष्टी या व्यक्तीच्या ताणाला जबाबदार ठरत आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींनी व्यक्तीला टेन्शन येतं, ताण येतो. ताणतणाव जीवनात अटळ आहे. तो मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी ठरतो, उपयोगी ठरतो. म्हणजे जर थोडा ताण असेल तर तो उपयोगी ठरतो, परंतु युद्ध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, पूर, घटस्फोट, बलात्कार इत्यादी दुर्दैवी घटना व प्रसंगाचा व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम होऊन ताण विकृती निर्माण होते. आणि अशा प्रकारे जर भयानक घटना घडली तर त्याच्यामध्ये ताण विकृती निर्माण होते. ताण विकृतीचे 2 प्रकार पडतात. या ताण विकृतीचे 2 प्रकार पाहूया. त्यातला अ प्रकार आहे तीव्र तणाव विकृती, म्हणजे जास्त तणाव आहे. विनेश 39 वर्षाचा तरुण नोकरी सांभाळत आपल्या पत्नी व 2 मुलांसोबत राहत होता. एके रात्री घरी परतत असताना काही गुंडांनी त्याला घेरले व मारहाण केली. त्याच्याकडील वस्तू, पैसे काढून घेतले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. विनेश त्यांना गयावया करू लागला.
त्याला एका खांबाला बांधून त्यांनी शारीरिक यातना दिल्या व गुंड निघून गेले. विनेशला असं गुंडांनी मारहाण केलेली आहे. कसे तरी स्वतःला सोडवून विनेश पोलीस स्टेशनमध्ये गेला व गुन्हा म्हणजे केस नोंदवून घरी आला. पुढे त्याला 3 दिवसानंतर घडलेल्या घटनेबद्दल स्वप्न पडायला लागली, भास व्हायला लागले, भीती वाटायला लागली. त्या प्रसंगाची पुन्हा पुन्हा आठवण होऊ लागली. त्याला झोपेची समस्या निर्माण झाली, परिणामी नैराश्य आले. एवढेच नाही तर कामावरील लक्ष कमी झाले. पुढे त्याला तीव्र तणाव विकृतीचे निदान झाले. म्हणजे झालेला प्रसंग तो विसरूच शकला नाही, त्याला भीती वाटायला लागली आणि पुन्हा पुन्हा ते आठवायला लागलं. तणाव विकृती निर्माण झाली. 6 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीने मृत्यू, गंभीर जखमा, लैंगिक छळ, बलात्कार, भूकंप, जवळच्या नातेवाईकाचा अपघाती मृत्यू अशा धोकादायक प्रसंगांचा स्वतः अनुभव घेतला असेल किंवा अशा धक्कादायक प्रसंगाचा ती व्यक्ती साक्षीदार असेल तर त्या अनुभवानंतर व्यक्ती भयग्रस्त होते, भांबावते, शून्य होते. म्हणजे असं जर काही गंभीर घटना घडलेली असेल आणि त्या व्यक्तीने पाहिली असेल किंवा स्वतः अनुभव घेतला असेल तर ती व्यक्ती भयग्रस्त होते आणि ती आजारी पडते. असे आघातजन्य प्रसंग स्वप्नात किंवा विचारात वारंवार येतात. म्हणजे जे काही घटना घडलेली आहे ती वारंवार पुन्हा पुन्हा स्वप्नात येते. कशातच लक्ष लागत नाही, झोपेची समस्या निर्माण होते आणि मग व्यक्ती स्वतःलाच दोष देते व नैराश्यात जाऊन तीव्र तणाव विकृती निर्माण होते. तीव्र खूप टेन्शनमध्ये अशा व्यक्ती चिडखोर, भावनिकदृष्ट्या अस्थिर बनतात, त्या एकांतात राहतात, इतरांची मदत घेणे टाळतात. अशा व्यक्ती मनात नकारात्मक भावना तयार होतात. अशा व्यक्तीच्या मनात निगेटिव्हिटी तयार होते. घटना घडल्यानंतर 3 दिवसापर्यंत अशा गोष्टी मनात आल्यास सामान्य समजले जातात, परंतु 3 दिवसापेक्षा जास्त सतत 4 आठवडेपर्यंत टिकून राहिल्यास तीव्र तणाव विकृतीचे निदान केले जाते. आणि अशा घटना जर 4 आठवडेपर्यंत टिकून राहिल्या तर तणाव विकृती आहे असं निदान केलं जातं. आघात पश्चात तणाव विकृती, आघाताच्या नंतरची तणाव विकृती. तुम्ही अगोदरच तीव्र तणाव विकृतीचा अभ्यास केला आहे. जर तणाव विकृतीची लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात तणाव विकृतीचे म्हणजे PTSD निदान केले जाते. म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती आहे असं मानलं जातं. वरील उदाहरणातील विनेशला तीव्र तणाव विकृतीची लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सतत अनुभवायला आल्यास त्याला आघात पश्चात तणाव विकृतीचे निदान केले जाते. ही विकृती झाल्यानंतर व्यक्ती पुढील 3 अवस्थांमधून जातो. जर आघात पश्चात तणाव विकृती झाली तर त्याच्यात 3 अवस्था असतात. पहिली धक्का अवस्था, म्हणजे त्याला शॉक स्टेज म्हणतात. या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेला असतो, त्याला काहीच सुचत नाही, ती आघात अवस्थेमध्ये असते. दुसरी अवस्था सूचना अवस्था म्हणजे सजेस्टिव्हल स्टेज. या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या अवस्थेतून कसा बाहेर पडेल याची माहिती इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करतो. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या सूचना स्वीकारून परिणामांचा विचार न करता वागू शकतो. म्हणजे सूचना स्वीकारून परिणामांचा विचार न करता तसं तो वागतो. तिसरी अवस्था पुनर्प्राप्ती अवस्था किंवा रिकव्हरी स्टेज. या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही. परिणामी आघात पश्चात तणाव विकृती निर्माण होते. म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर निर्माण होतो. काहींना तणाव विकृतीवर नियंत्रण मिळवता येत नाही. कृती क्रमांक 7 दिलेली आहे. तणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. तुमच्या 5 मित्रांशी बोला व तणाव कमी करण्यासाठी ते वापरत असलेल्या कमीत कमी 10 पद्धतींची यादी बनवा. म्हणजे तुमचे मित्र 5 मित्रांशी बोलायचं आणि त्यांनाही टेन्शन येत असेल त्यावेळेला ते कोणती पद्धत वापरतात, त्यातील कोणत्या पद्धतीत योग्य आहेत व अयोग्य आहेत याची गटात चर्चा करा. मग त्यापैकी योग्य काय अयोग्य काय याची तुम्ही चर्चा करायची आहे. 5वी विकृती आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती, म्हणजे व्यसन करणारे अंमली पदार्थ. मोहन हा उच्च शिक्षण घेणारा 20 वर्षाचा विद्यार्थी. मोहन त्याच्या घरी त्याच्या पालकांबरोबर आणि मोठी बहीण पायल यांच्याबरोबर राहत असे. मोहनच्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. मोहनला सतत त्याच्या बहिणीचे कौतुक होत आहे आणि मोहनकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे असे वाटायचे. मोहनला वाटायचं आपल्या बहिणीचं कौतुक होत आहे, आपलं मात्र होत नाही आणि वडील मात्र दारू पिणारे आहेत.
कॉलेजात असताना एकदा मोहन मित्रांबरोबर पार्टीला गेला व त्याने तिथे पहिल्यांदा दारू प्यायली. कालांतराने मोहन वारंवार दारू पिऊ लागला. त्याचे दारू पिण्याचे प्रमाण इतके वाढले की तो कामावर सुद्धा दारू पिऊन जाऊ लागला. दारूमुळे त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला. दारूशिवाय त्याला चैन पडत नसे. तो व्यसनाधीन झाला. पक्क व्यसन त्याला दारूचं लागलं. प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पती रसांचा, पानाफुलांचा शरीरात शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच दुःख व वेदना विसरण्यासाठी एक औषध म्हणून व याचबरोबर नशा, तंद्री, गुंगी येण्यासाठी उपयोग करत असे. म्हणजे या नशा प्रकार हा प्राचीन काळापासून आहे. मग पानं, फुलं, रस याचा उपयोग केला जातो आनंदासाठी पण आणि दुःखासाठी पण. परंतु आधुनिक काळात वनस्पती पानाफुलांवर प्रक्रिया करून अथवा कृत्रिमरित्या अंमली पदार्थ तयार केले जातात. मग कृत्रिम पद्धतीने अंमली पदार्थ तयार केले जातात. त्याच्या शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात. व्यसनासक्ती म्हणजे अफू, चरस, गांजा, मद्य, हेरॉईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थ सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. एकदा मित्राच्या आग्रहाने जर घेतलं तर पुढे त्याची सवय होऊन जाते. शेवटी ती व्यक्ती त्याच्या पूर्णपणे आहारी जाते. म्हणजे त्या व्यसनाशिवाय ती व्यक्ती जगूच शकत नाही. व्यक्तीचे मादक पदार्थ सेवनाचे प्रमाण इतके वाढते की व्यक्ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती म्हणजे मादक व्यसनाधीनता असे म्हणतात. अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या पूर्ण आहारी ती व्यक्ती जाते. या व्यक्ती आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी चोऱ्या करणे, भीक मागणे, उसनमारी करणे इतकेच नाही तर एखाद्याचा खूनही करण्यास मागे पुढे पाहत नाहीत पैशासाठी. मादक अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलंबित्व निर्माण होते आणि जर अंमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर अपवेशक म्हणजे माघार लक्षणे निर्माण होतात. म्हणजे उलटही त्रास होतात. ते अत्यंत वेदनादायक असतात. अशा व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. सामाजिक व नैतिक आयुष्य धोक्यात येते. कुटुंबाची दुर्दशा होते. आर्थिक परिस्थिती खालावते. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. संपूर्ण शरीराचा थरकाप होतो. व्यक्तीचे शरीरावर नियंत्रण राहत नाही. अतिमद्यपानामुळे शारीरिक आजार होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. अशा व्यसनांच्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आता लक्षणे पाहूया आपण. प्रमाणापेक्षा जास्त मादक पदार्थ किंवा मद्य सेवन करणे, दिवसभर नशेत राहणे, मद्य पिण्याची सतत इच्छा होणे, मित्राबरोबरचे आयुष्य मद्यामुळे संपणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, नशा येण्यासाठी मद्याचे प्रमाण वाढवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे इत्यादी व्यसनाधीनतेची लक्षणं आहेत. ही पूर्णपणे व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं आहेत. अल्कोहोलिक ॲनॉनिमस ही मद्याच्या व्यसनाधीन रुग्णावर उपचार करणारी एक संस्था. आता या संस्थेची माहिती पाहूया आपण. अल्कोहोलिक ॲनॉनिमस यात 2 गट असतात. पहिला गट मद्याचे व्यसन असलेला व दुसरा गट या व्यसनापासून मुक्त झालेल्या व्यक्तीचा गट असतो. म्हणजे एक दारू पिणारा आणि एक दारू न पिणारा. मद्य सोडल्यावर आयुष्य कसं सुधारेल असे दुसरा गट व्यसनाधीन व्यक्तींना सांगतो. मग जे मद्य घेत नाही आहेत ते सांगतात व्यसनाधीन व्यक्तींना. तसेच त्यांना भावनिक आधारही देतो जेणेकरून व्यसनाधीन व्यक्तीचे मद्याचे व्यसन सोडविण्यास मदत होईल. म्हणजे व्यसन सोडविण्यासाठी ही संस्था मदत करते. अशा प्रकारे 6वा शेवटचा प्रकार छिन्नमनस्कता मनोविदलता. रॉनी 20 वर्षाचा तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो एका फर्ममध्ये नोकरीस लागला. काम करीत तो कष्टाळू व उत्साही सहकारी म्हणून प्रसिद्ध झाला. तरी तो आपल्या सहकाऱ्यांमध्ये फारसा मिसळत नसे. हळूहळू काही दिवसातच रॉनीमध्ये बदल दिसायला लागला. तो कामावर दांड्या मारायला लागला. घरीसुद्धा गप्प राहायला लागला. त्याला विभ्रम व्हायला लागले. म्हणजे भास व्हायला लागले त्याला. 20 वर्षाचा तरुण, त्याला भास व्हायला लागला. काय? आपला कुणीतरी पाठलाग करत आहे असेही त्याला वाटायला लागले. तो एकटाच असंबद्ध बडबड करायला लागला. त्याची उदासीनता वाढायला लागली. कुणीतरी आपल्याबद्दल बोलत आहे, टोमणे मारत आहे असे त्याला भास व्हायला लागलं. खरं खोटं तेच कळेना त्याला. आपल्याला कोणीतरी मारून टाकण्यास टपले आहे असेही त्याला जाणवू लागले. छिन्न मनस्कता विकृती रुग्ण म्हणून त्याचे निदान झाले. म्हणजे छिन्न, तुटलेली, विमनस्क अशा प्रकारची मनस्थिती त्याची. 1911 युजेन ब्लूलर या स्विस मानसशास्त्रज्ञाने हे स्क्विझोफ्रेनिया हा शब्द वापरला. छिन्न मनस्कतेला इंग्रजीत स्क्विझोफ्रेनिया असं म्हणतात. हा शब्द
स्केझेन म्हणजे दुभंगलेले आणि फ्रेन म्हणजे मन या दोन शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ दुभंगलेले मन, दुभंगलेले म्हणजे तुटलेले. हा विकार लहान मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही, तर बहुतांश तरुणपणी हा आजार होतो. पुरुषांना ही विकृती स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात होते आणि पुरुषांना जास्त प्रमाणात. छिन्न मनस्कता म्हणजे विभ्रम, भ्रांती आणि भाषादोष म्हणजे त्याला भास होतात आणि भाषा, विचार, भावना, वर्तन यामधील विसंगती अनुभव संकीर्ण विकृती होय. म्हणजेच भाषा, विचार, भावना, वर्तन यामध्ये विसंगतीचा अनुभव येतो. ही छिन्न मनस्कता होय. आता आपण त्याची लक्षणे पाहूया. छिन्न मनस्कतेची लक्षणे. DSM-5 नुसार छिन्न मनस्कता विकृतीत पुढील प्रमाणे 2 प्रकारची महत्त्वाची लक्षणे पाहावयास मिळतात. छिन्न मनस्कतेची धनात्मक लक्षणे. सर्वसाधारणपणे सामान्य व्यक्तीत आढळून न येणारे लक्षणांना धनात्मक लक्षणे असे म्हणतात. ते पुढील प्रमाणे. सामान्य रुग्णात आढळून येत नाहीत अशी धनात्मक लक्षणे असतात. त्यातला एक विभ्रम. उद्दीपकांच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम. म्हणजे ते एखादी गोष्ट नाही आहे पण त्याला त्याची जाणीव होते, असा भास होतो. यात एखादी गोष्ट समोर अस्तित्वात नसताना त्याचा अनुभव व्यक्तीस येतो. उदाहरणार्थ शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. तसेच श्रवणभ्रम, काहीतरी विनाकारण ऐकायला येतं. गंधभ्रम, स्पर्शभ्रम, शरीर अंतर्गत संवेदना असे व्यक्तीत निर्माण होतात, असे भास होतात त्याला. 2 भ्रांती. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती यांना भ्रांती म्हणतात, म्हणजे खोटेपणा. यात व्यक्तीला कितीही पुरावे दिले तरी ती स्वीकारत नाही. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती मला कट करून मारणार आहे असे वाटणे. त्या व्यक्तीला सांगूनही ते कळत नाही की ते खोटं आहे म्हणून. त्याला भ्रांती म्हणायचं. 3 असंघटित संभाषण. इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात. मध्येच भलत्याच मुद्द्यावर जातात, म्हणजे विसंगत बोलतात. निरर्थक शब्दांचा वापर केला जातो. 4 विचित्र वर्तन. छिन्न मनस्क व्यक्ती वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासनतास उभे राहणे, विनाकारण किंचाळणे, इकडे तिकडे धावणे, एखाद्यावर हल्ला करणे, चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे इत्यादी अशा प्रकारे विचित्र ते वर्तन करत असतात. 5 विसंगत भावना. या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. त्यांची भावना परिस्थितीशी जुळत नाही, विसंगत आढळते. म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्याशी वेगळंच वागतात. आनंदाच्या प्रसंगात या व्यक्ती ओरडतात, तर दुःखाच्या प्रसंगात या व्यक्ती मोठमोठ्याने हसतात. हसणं, रडणे यांना आपण ठारवेडे समाजामध्ये म्हटलं जातं, पण त्यांचा हा आजार छिन्न मनस्कतेचा आहे. छिन्न मनस्कताची लक्षणे, ऋणात्मक लक्षणे पाहू आपण. यात ऋणात्मक लक्षणामुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते, परिणामी जीवनातील गुणवत्तेचा ऱ्हास होतो व कार्यपातळी खालवते. दैनंदिन कार्य ते करू शकत नाहीत. सामान्यतः छिन्न मनस्कता विकृतीची ऋणात्मक लक्षणे उपचाराने फारशी सुधारत नाहीत. ही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत, म्हणजे ही सुधारणा होऊ शकत नाही. जसे भावनिक अभिव्यक्ती अभाव, अनिच्छा, बोलण्याची इच्छा कमी होणे, सकारात्मक भावनेचा अभाव, असामाजिकता, सामाजिक सुसंवाद टाळणे, कमी बोलणे, औदासीन्य वाटणे. ही ऋणात्मक लक्षणे आहेत, ती कमी होऊ शकत नाहीत. कधीकधी छिन्न मनस्क रुग्णांमध्ये धनात्मक आणि ऋणात्मक लक्षणे देखील आढळून येऊ शकतात. म्हणजे एकाच व्यक्तीत दोन्ही लक्षणं. जर धनात्मक लक्षणे 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यांपेक्षा जास्त असतील तर त्या व्यक्तीस छिन्न मनस्कता विकृती असल्याचे निदान केले जाते. धनात्मक लक्षणे 1 महिना आणि ऋणात्मक लक्षणं 6 महिन्यांपेक्षा जास्त असतील तर त्याला हा आजार आहे, छिन्न मनस्कता विकृती आहे असं निदान केलं जातं. कृती क्रमांक 8 अ ब्युटिफुल माइंड. चित्रपट. जॉन नॅश हा गणित तज्ज्ञ छिन्न मनस्कता या मानसिक विकृतीने पछाडलेला असतो. या चित्रपटामधला हिरो तो यातून कसा बाहेर येतो व अर्थशास्त्रातील गेम थिअरीमधील योगदानाबद्दल कसे नोबेल पारितोषिक मिळते याची या चित्रपटात मांडणी केली आहे. तर बघा, अ ब्युटिफुल माइंड हा चित्रपट तुम्ही जरूर पहा, यूट्यूबला उपलब्ध आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.